चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। जसं की येत्या 12 तारखेला 12 जुलै 2026 आहे दीप अमावस्या। तर दीप अमावस्याला कोणती सेवा व कोणत्या कशा प्रभावी उपाय करायचे आहे, जसं की तुमच्या घरात लहान मुलं असतील, म्हातारे वयस्कर आजी आजोबा असतील, तर त्यांच्यासाठी कोणती सेवा करावी जेणेकरून अजून त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी। तर तुम्ही दीप अमावस्याला लहान मुलांवरून कणकीचे दिवे बनवून एक दिवा बनवून त्याच्यामध्ये तुम्ही तेल आणि वात लावून त्याच्यामध्ये उतरून तुम्ही बाहेर कुठे कचऱ्यामध्ये किंवा 4 चौकामध्ये तुम्ही टाकू शकता। किंवा आजी आजोबा तुमच्या असतील घरामध्ये, त्यांना सतत आजारपण असेल किंवा गोळ्या वगैरे चालू असतील किंवा आणखीन कुणीही असेल तुमच्या घरात, तर त्याच्यामध्ये तुम्ही कणकेचे दिवा बनवून त्याच्यामध्ये तेल आणि त्याच्यामध्ये वात घालून तुम्ही उतरवून रस्त्यामध्ये किंवा तुम्ही कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकू शकता। सहसा मी सांगेल की कचऱ्यामध्येच टाकून द्या, ह्याचा कोणाला दुसऱ्यांना वाईट प्रभाव नाही पडला पाहिजे। आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय पण दुसऱ्यालाही त्याचं वाईट नाही झालं पाहिजे। श्री स्वामी समर्थ। जसं की आता आपण त्या दिवशी आपण सगळे जे काही तुमचे चांदीचे पितळचे जे काही दिवे असतील ते तुम्ही घासून घ्या, स्वच्छ पद्धतीने घासून घ्या पितांबरीने। त्याची पूजा मांडा। पूजा मांडताना तुम्ही काय करा, तुपाचे किंवा तिळाचे तेल मिळतं, तिळाचे तेल नसेल किंवा तुम्ही घरातही वापरत असाल किंवा तूप असेल तर छानच आहे, अतिउत्तम। पण जर घरात तुम्ही जे दिव्याला तेल वापरताय त्या तेलाचे तुम्ही दिवे लावा। जसं की पितळेचे तांब्याचे जे काही तुमचे दिवे असतील त्याच्यामध्ये तुम्ही वात घालून दिवे लावा, हळदी कुंकू लावा, अक्षदा व्हा, फुल व्हा। आणि त्या दिवशी तुम्ही जसं की दीप अमावस्याच्या दिवशी कथा आहे ती कथा तुम्ही वाचू शकता। त्या कथेमध्ये जे काही लिहिलं आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा यूट्यूबला जाऊन तुम्ही श्रवणही करू शकता देवापाशी बसून। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकता, कधीही यूट्यूबला जाऊन तुम्ही दीप अमावस्या कथा असं टाकलं किंवा गुगललाही जाऊन टाकलं तर तो तुम्हाला ऑटोमॅटिकली येईल। तुम्ही श्रवणही करू शकता किंवा ऐकू शकता, हे तुम्ही करू शकता। त्या दिवशी तुम्हाला हे प्रभावी सेवा करायची आहे। किंवा तुम्ही दारामध्ये हळदीचं लेपनही करू शकता। ते तर आपण प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार करतच असतो। जे काही लक्ष्मीसाठी वास आहे त्याने काय होतं, तुमच्या घरातली जी एनर्जी असेल, निगेटिव्हिटी असेल ती बाहेर जाते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो। त्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र किंवा तुमचं गंगाजल असेल ते टाकून तुम्हाला घरातले सगळी फरशी पुसून किंवा घरामध्ये जे काही एनर्जी असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल ती तुमची बाहेर पडते, त्याने तुम्हाला फरशी पुसायचं आहे। हळदीने किंवा मिठाच्या पाण्याने पुसलं तरी चालेल किंवा नुसतं तुम्ही पाण्यामध्ये गोमूत्र टाकलं तरी अतिशय उत्तम। तुम्ही हे सेवा करू शकता दीप अमावस्याच्या दिवशी। आता दीप अमावस्या ही 11 तारखेला लागते, 12 तारखेला पूर्ण दिवसभर आहे, तर ती 12 तारखेची गृहीत धरली जाते कारण ती ही सूर्याने बघितलेली असते, त्यामुळं 12 तारखेची गृहीत धरली जाते। त्या दिवशी तुम्ही हे सगळे उपाय करू शकता। आणि दीप अमावस्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये तेलाचे, तुपाचे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचाही दिवा करू शकता। तुम्ही जर तुमच्याकडे पितळेचं असेल तेही वापरू शकता किंवा कणकेचंही दिवा करू शकता। तुम्ही दारात एक दिवा लावू शकता, दारामध्ये तुमच्या दोन्ही साईडला 2 लावले तरी चालेल, अतिउत्तम। किंवा तुम्ही देवापाशी एखादा दिवा लावू शकता, ते केलं तरी अतिशय उत्तम। त्या दिवशी तुम्ही ही कथा, दीप अमावस्या कथा ही श्रवण करू शकता किंवा पठणही करू शकता। दीप अमावस्याला तुम्ही कोणते उपाय करू शकता। दीप अमावस्याला तुम्ही कर्जमुक्तीसाठी हे 5 उपाय करू शकता। जसं की तुम्ही पितरांच्या सेवेसाठी, पितराचे जे काही तुम्हाला दोष असतील त्याच्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता। तुम्ही घरामध्ये दीप अमावस्याला घराच्या बाहेर दारामध्ये तुपाचा दिवा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकता। तुम्ही हा एक उपाय करू शकता। आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिळाचा किंवा तुपाचा दिवाही लावू शकता, पण तिळाच्या तेलाचा दिवा जर लावला तर अतिशय उत्तम। आणि तुम्ही एका पाण्यामध्ये, तांब्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर तीळ घातले आणि त्याचं पाणी झाडाला जर वाहिलं दिवा लावून तर अतिशय उत्तम। त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून एक उपाय करू शकता, म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्राचा तुम्ही 108 वेळा घरामध्ये हाही देखील उपाय करू शकता। हे तुम्ही उपाय करू शकता। आणखी म्हणजे तुम्ही पितरांची सेवाही करू शकता, जसं की पितृमहात्म्य असेल तेही तुम्ही पठण करू शकता। आणि घरामध्ये तुम्ही हळदीचं लेपनही लावू शकता। हे तुम्ही उपाय करू शकता। अतिशय तुम्हाला प्रभावी सेवा आहे आणि तुम्हाला खूप छान त्याचा फायदा पण होईल। हे सगळं जे आहे ते आपल्याला केंद्रामध्ये सांगितलं जातं, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते। तुम्ही ह्या सेवा सगळ्या
करून बघा, तुम्हाला अतिशय चांगलं म्हणजे चांगलं खूप रिझल्ट पण मिळेल आणि तुमचे जे काही घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, दोष असतील, कर्जमुक्ती असेल, पितृदोष असतील, हे सगळे तुम्हाला नाहीसे होतील. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा होईल. हे तुम्हाला दीप अमावस्याला करायचं आहे आणि दीप अमावस्याला मी तुम्हाला तसं पण सांगितलं आहे सगळे दिवांची कशी काय पद्धतीने पूजा करायची आहे. ह्या सेवा तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.